नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते अक्षय घोरपडे सर आहेत. ते SILC मध्ये फॅकल्टी म्हणून काम करतात. त्यांनी नंबर ऑफ वर्कशॉप डिलिव्हर केलेले आहेत लँडस्केप गार्डनिंगवर. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो स्पेशली आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये एक छोटंसं गार्डन कसं बनवायचं, त्यामध्ये कुठली झाडं असली पाहिजे, त्याचे इम्पॅक्ट काय, आपण काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, कंपोस्ट कसं तयार करायचं, कमी कॉस्टमध्ये एक व्हर्टिकल गार्डन असेल, हायड्रोपोनिक गार्डन असेल, ऑर्गॅनिक बाग असेल किंवा आज नवीन ऐकायला मिळालेलं अँटी डायबेटिक गार्डन हा विषय असेल, हा आम्ही सविस्तरपणे साधारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा पद्धतीने डिस्कस केलेला आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडेल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. अक्षय सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. तुम्ही या क्षेत्राकडे कसे आलात किंवा तुमची आवड निवड या क्षेत्राबद्दल तुमचं असलेलं एक वेगळेपण हे आम्हाला ऐकायला आवडेल. माझं नाव अक्षय घोरपडे आणि आता सध्या मी SILC मध्ये ॲज अ हॉर्टिकल्चरल ट्रेनर म्हणून काम बघतोय. बर. आता मूळतः माझं ग्रॅज्युएशन हॉर्टिकल्चरमधून झालं कारणानं. म्हणजे 2016ला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधून माझं ग्रॅज्युएशन झालं. आता मूळतः जेवढे काही ॲग्री ग्रॅज्युएट्स आहेत, म्हणजे आता मी सगळ्यांसोबतही कंपेअर करतो स्वतःला, की कृषी क्षेत्रामध्ये आपण जे काही शिक्षण घेतोय, तर हे शिक्षण लोकांच्या उपयोगाला यावं, ही एक आधीची भावना होती. आणि बरोबर. त्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्रात काहीतरी करता येईल किंवा गार्डनिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करता येईल या दृष्टिकोनातून शिक्षण पूर्ण झालं. पण ज्यावेळेस बाहेर येऊन बघितलं त्यावेळेस शिकलेल्या गोष्टी आणि ज्या काही आज अनुभवलेल्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये थोडं रिलेशन घालताना खूप साऱ्या गोष्टींची जाणीव झाली, की ज्याच्यामध्ये मग गार्डनिंग असेल किंवा लँडस्केपिंगचा पार्ट असेल, गार्डन डिझायनिंगचा भाग असेल, लोकांच्या ऍक्च्युअलमध्ये गार्डनमध्ये येणाऱ्या अडचणी असतील, मग याच्यावरती समाधान काढण्यासाठी काय करता येईल, मग गार्डनिंग वरती ट्रेनिंग आणि प्रशिक्षण चालू झाले. ओके. मग आता या दृष्टिकोनातून गार्डनमध्ये असणारे गार्डनचे वेगवेगळे प्रकार, जसं की अगदी असे गार्डनचे प्रकार जे लोकांना कमी माहित आहेत. उदाहरणार्थ किचन गार्डन ही संकल्पना जवळपास सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे की टोमॅटो उगवा किंवा इतर फळभाज्या उगवा. करेक्ट. पण किचन गार्डन हे आपल्या जागेनुसार कसं करायचं तयार, याच्यामध्ये पण आता हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आलं, की ज्याच्यामध्ये फक्त पाण्यावरतीच भाजीपाल्यांची लागवड केली जाते. तर मग असे नवीन विषय हाताळले जात आहेत. याच्यासोबतच सॅलड गार्डन असेल, इव्हन आता तर पिझ्झा गार्डन पण आलेले आहेत, बापरे. थाई करी गार्डन पण बघायला मिळतात. तर असे गार्डनचे वेगवेगळे विषय सध्या हाताळले जात आहेत. मग त्याच्यात ऑक्सिजन गार्डन असेल, अरोमा थेरपी गार्डन असेल. जसं की आता जशी लोकसंख्या वाढते आणि कोरोना नंतरचा कालावधी आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये डायबेटीसचे पेशंट पण वाढत चाललेत. म्हणजे ॲव्हरेजली 8% लोक सध्या तरी आपल्या टोटल पॉप्युलेशनच्या डायबेटिक ग्रस्त आहेत. मग अशा वेळी अँटी डायबेटिक गार्डन संकल्पना राबवता येईल का? किंवा मग काही पर्टिक्युलर रिलिजियस कम्युनिटीज पण आहेत, जसं की जैनिझम वरती आधारित किंवा त्याच्या फिलॉसॉफीवरती आधारित गार्डन उभं करता येईल का? असे वेगवेगळे विषय आहेत जे की सध्या आम्ही हाताळतोय आणि त्याबाबतचं प्रशिक्षण हे लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. ओके, खूप छान. सर, मला तुम्ही खूप साऱ्या कन्सेप्ट एकाच उत्तरामध्ये दिल्या. मला आमच्या व्ह्युअर्सला सोप्या पद्धतीने समजून घ्यायला आवडेल, की बेसिकली लँडस्केप गार्डन, जसं मी ऑफ कॅमेरा पण विचारलं, की लँडस्केप डिझाइन आणि गार्डन याच्यामध्ये फरक काय आहे? ही कन्सेप्ट आली कुठून? आणि साधारण हे रेग्युलर गार्डनिंगपेक्षा वेगळं काय? म्हणजे आपण जी बागकाम म्हणतो किंवा प्रत्येक सोसायटीमध्ये गार्डन असतं. तर बरोबर. ते गार्डन आणि हे गार्डन याच्यामध्ये काय फरक आहे? रेग्युलर गार्डन म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा, की तुमचं घर आहे आणि तुम्ही घराच्या समोर तुमच्या बाल्कनीत किंवा घराच्या समोर असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये काही झाडं लावता. बरोबर. आता ही जी झाडं लावतात ना, तर याच्यासाठी सिस्टमॅटिक प्लॅन नसतो आपल्याकडं. इव्हन झाडं हीच लावायची आहेत, पर्टिक्युलर त्याच झाडाची लागवड करायची हे सुद्धा स्पेसिफाय नसतं. म्हणजे आपल्याकडे प्रोसेस अशी चालते, की तुम्ही घरातून बाहेर निघाला, सहज रस्त्यानं जाताना एखाद्या नर्सरीमध्ये चांगली फुललेली झाडं दिसली, की तुम्ही त्याच्याकडे गेला. झाड निवडताना पण ज्याला चांगली फुलं आहेत, कळे आहेत, जे घरी गेल्यानंतर उमलेल अशा पद्धतीचं झाड खरेदी केलं आणि घरी घेऊन आला. मग त्याची बरोबर. स्पेसिस कुठली आहे, त्याला लाईट किती लागते, त्याला पाण्याची गरज किती आहे, या गोष्टींचं नियोजन नसतं. घरी आल्यानंतर गोष्टी ठरतात. म्हणजे अगदी त्याला लावलेली कुंडी शोधण्यापासून त्याला लागणाऱ्या खरं आहे. मातीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण नंतर शोधतो आणि मग झाड लावलं जातं. मग कालांतरानं ते झाड जगतंय, नाही जगतंय, काय होतंय याबाबतची प्रश्न परत उभे राहतात सगळे. बरोबर. पण लँडस्केप गार्डनिंगमध्ये एखादं झाड एखाद्या ठिकाणी का लावायचंय ह्याच्या पाठीमागचं कारण हे खूप स्पष्ट असतं. ओके.
सिस्टमॅटिक प्लॅन करून झाडाला वाढण्यासाठी पोषक वातावरण एका ठिकाणी देणं आणि सगळ्या झाडांचं एकत्रितपणे नियोजन, म्हणजे रंगसंगती असेल, इव्हन गार्डन मधले जे गार्डनचे कंपोनंट आहेत वेगवेगळे, कारण गार्डन मध्ये सजीव निर्जीव दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. बरोबर. अगदी माती आहे, ज्याला सजीव मध्ये आपण ग्राह्य धरतो, झाडं आहेत, लॉन आहे, रंगबेरंगी फुलांची झाडं असतील, याच्यासोबतच बॉर्डरचं प्लांटेशन वेगळं असेल, त्याच्यामध्ये पार्टिशन, स्टॅच्यूज काही इन्व्हॉल्व्ह केले असतील, काही वॉटर बॉडीज असतील. सो या सगळ्यांचं कॉम्बिनेशन सिस्टमॅटिकली एकत्रित करून बागेची निर्मिती करणं म्हणजे Okay. लँडस्केप गार्डनिंग किंवा डिझायनिंग म्हणायला हरकत नाही. याच्यात पण गार्डनिंग हा प्रॅक्टिकल पार्ट असेल, बरोबर. डिझायनिंग हा इनिशियल पार्ट असेल, की ज्याच्यामध्ये हम्म. तुम्ही पेपरवरती किंवा 3D डिझायनिंग तयार करता आणि ज्यावेळेस ती ग्राउंड वरती काम करायची वेळ येते त्यावेळेस त्याला गार्डन आपण गार्डनिंग म्हणूया किंवा लँडस्केप गार्डनिंग म्हणूयात. अशा ओके. पद्धतीने म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणूया की आर्किटेक्ट किंवा लँडस्केप डिझायनर जे असतात ते फक्त कागदावर रंगरंगोटी करून देतील आणि ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेस एखादा माळी किंवा ती जी लेबर इन्स्टॉल करतील त्या झाडांना लावतील ते गार्डनिंगचा प्रकार आहे. पण या दोन्ही गोष्टीचा कॉमन एक स्मॉल स्केल मध्ये ज्यावेळेस आपण घरामध्ये ट्राय करतोय किंवा ऑलरेडी तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहेत तर बरोबर, ते लँडस्केप गार्डनिंग मध्ये कव्हर होईल. बरोबर. करेक्ट. आता याला जर एका शब्दात जर व्यक्त करायचं झालं तर असं म्हणता येईल की एका ठिकाणी आपण झाडं लावून जागा हिरवी करणं म्हणजे हम्म. रेग्युलर गार्डनिंग ओके. आणि एखाद्या ठिकाणी सिस्टमॅटिक झाडं लावून त्याला जिवंतपणा आणणं म्हणजे लँडस्केप गार्डनिंग. क्या बात. खूप छान. आता समजा बागेचे वेगवेगळे प्रकार सांगितले तर एखादी छोटी जागा असेल जसं आता लोकांच्या कडे हाच प्रॉब्लेम आहे की फ्लॅटच छोटे आहेत. बरोबर. आणि तुम्ही मग आपण त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही झाडं जगवा वगैरे. हम्म. ती पडणारी माती बरेच लोक मी आता आमच्या इथे वास्तू कन्सल्टंट येतात ते म्हणतात की साऊथ मध्ये माती नाही पडली पाहिजे. एखाद्याची बाल्कनी किंवा ओपन स्पेस किंवा स्पेसच त्याच्याकडे ती अवेलेबल आहे. तर मग त्या केसमध्ये कुठली बाग अशी असू शकेल किंवा अशा काही बागा असतात का ज्या एकदम छोट्या जागेमध्ये ते बसू शकतात किंवा अशी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे का? छोटी जागा म्हणजे किती छोटी? हा. म्हणजे अगदी तुम्हाला 1 स्क्वेअर फूट पासून गार्डन उभं करता येतं. अरे बापरे. ती ओके. अगदी मोठ्या नॅशनल पार्क पर्यंत गार्डनच्या कॅटेगरीज बघायला मिळतात. विशेष वाटेल ऐकून टोटल 42 प्रकारची गार्डन सध्या भारतामध्ये उभी केली जात आहेत. वेगवेगळ्या बापरे. कॅटेगरीची. हम्म. याच्यामध्ये छोटं गार्डन जर म्हटलं तर टेबल गार्डन ज्याला आपण म्हणू किंवा टेरारियम म्हणू. बरं. टेरारियम कन्सेप्ट काही जणांसाठी नवीन असेल, काही जणांना माहीत माझ्यासाठी असेल. टेरारियम म्हणजे ग्लास बाउलमध्ये एक छोटं गार्डन उभं करणं. म्हणजे ज्यांची गार्डनची प्रखर इच्छा आहे, पण जागेची मर्यादा आहे, तो 1 स्क्वेअर फूटमध्ये पण गार्डन टेरारियमच्या माध्यमातून छोटं मिनी उभं करू शकतो. ओके. आणि याच्यात पण तुम्हाला आवडत्या थीमनुसार डेझर्ट थीम असेल, रेन फॉरेस्ट असेल, अजून कुठलं तुम्हाला वाटलं, या सगळ्या गोष्टी एकत्रित घालता येतात. हे झालं टेरारियमचं. दुसरं त्याच्यामध्येच येतं पॅलोडॅरियम आणि रिपॅरियम नावानं, ओके. की ज्याच्यामध्ये सजीवांना जगण्यासाठी छोटी इकोसिस्टीम तयार केली जाते आणि अगदी ती टेबलवरती बसेल इथपर्यंत छोटी असते. जसं ॲक्वेरियम आहे त्याच पद्धतीनं, ओके. की ज्याच्यामध्ये सॅलामेंडर पासून अगदी वॉटर स्नेक्स असतील, काही तुमच्या फ्रॉकच्या जाती असतील, कलर क्रॅब्सच्या जाती असतील, ह्यांच्यासाठी एक छोटी इकोसिस्टीम तयार केली जाते. सो हे छोटं गार्डन झालं. त्याच्यापेक्षा थोडी जागा असेल तुमच्याकडं अगदी 2 बाय 3 फुटाची, तर त्याच्यावर टेबल टॉप गार्डन आहेत. ओके. त्याच्यापेक्षा थोडी मोठी जागा असेल तुमच्या बाल्कनीमध्ये, तर तिथं तुम्ही हर्ब गार्डन आणि स्मॉल व्हेजिटेबल गार्डन करू शकता. याच्यासोबतच सॅलड गार्डन पण करता येतं. तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या जे काही सॅलडसाठी लागणाऱ्या 8-10 भाज्या असतील त्या तुम्ही बाल्कनीमध्ये पण ग्रो करू शकता. त्यामुळे छोट्यात छोट्या जागेपासून ते अगदी तुमच्याकडे जेवढी जागा अवेलेबल असेल एकरांमध्ये. तेवढ्या लेव्हलवरती तुम्हाला गार्डन उभं करता येतं. आता बाल्कनी गार्डन जर असेल तर बाल्कनीमध्ये भाजीपाल्याचंही गार्डन करता येतं आणि ऑर्नामेंटल गार्डन पण करता येतं. ऑर्नामेंटल गार्डन म्हणजे जिथं शोभेची झाडं आपण एकत्रितपणे लावतो किंवा फुलांची झाडं एकत्रितपणे लावतो. ह्याच्यासोबतच बाल्कनीमध्ये रिकामी भिंत असेल तर तिथं तुम्हाला व्हर्टिकल गार्डन पण उभं करता येतं. आता आपल्याकडं जर सिटीमध्ये बघत असाल तुम्ही तर ब्रिजेसच्या वगैरे खालती व्हर्टिकल गार्डन केलं किंवा बरोबर. हॉटेल्स आणि वेगवेगळ्या मॉल्समध्ये Decoration. तुम्हाला डेकोरेशनसाठी बघायला मिळतं. पण आताचं जे पिढी आहे किंवा आता 2025 मध्ये या गोष्टीवर आपण विचार करत असू तर ही कन्सेप्ट थोडी बदलते. आणि व्हर्टिकल गार्डनमध्ये लोकांना फक्त डेकोरेशन नको आहे, तर त्यांना इडिबल गार्डन्स हवेत. अशी गार्डन जी दिसायला तर चांगली दिसतीलच, पण याच्यासोबत त्याच्यामधून उत्पादन किंवा प्रोडक्शन पण मिळेल. ओके. सो अशा वेळी ऑर्नामेंटल प्लांटची जागा सध्या हर्ब्स आणि व्हेजिटेबलने रिप्लेस होते. आणि असे तुम्हाला व्हर्टिकल गार्डन बघायला मिळतील, जे ऑक्सिजन पण देत आहेत, जे दिसायलाही खूप चांगले दिसत आहेत आणि ज्याच्यापासून तुम्हाला उत्पादन पण मिळतं. आता तुम्ही ज्या गार्डन बद्दल बोलला तिथं क्लायमेट कंट्रोल असणं गरजेचं आहे की नॅचरल
आता कारण आपण सीझन बदलतो बरोबर. गार्डन आपण शेती नाही करत आहे इन शॉर्ट. बरोबर. या एपिसोडमध्ये आपण हे नाही सांगत आहे की तुम्ही शेती कशी करायची आहे. आता समजा तुम्ही उन्हाळ्यामध्ये झाडं लावली आणि ती जगलीच नाही. तर मग ते पैसे, ते एफर्ट्स वाया गेले. करेक्ट आहे. तर मग या गोष्टी पण आपण सजेस्ट करता की कुठल्या ऋतूमध्ये, कुठल्या सीझनमध्ये काय उगवलं पाहिजे किंवा कारण आपण सलाड तर समजा वर्षभर खात असतो. बरोबर. पण त्याला एक प्रक्रिया आहे ना, ऊन किती लागलं पाहिजे, किती बरोबर. टेम्परेचर असलं पाहिजे किंवा बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये कव्हर असतात. काही ठिकाणी ओपन बाल्कनी आहे. बरोबर. तर हीट करेल डायरेक्टली. हं. तर याचं काय ताळमेळ बसवता येतो? ओके. जनरली हंगामानुसार आपल्याकडे भाज्यांची लागवड जनरली शेतीमध्ये तर वेगवेगळी घेतली जाते. हं. आता किचन गार्डन किंवा व्हेजिटेबल गार्डन ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऋतूनिहाय भाज्यांचं नियोजन करणं ही योग्य पद्धत राहते. अन्यथा तुम्ही लावलेलं जे काही पैसे असतील, एफर्ट्स असतील हे सगळे वाया जाण्याची संभाव्यता राहते. ओके. आपल्याकडे ऋतू मेजर तर 3 बघायला मिळतात, ज्याच्यात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 ऋतू दिसतात. बरोबर. प्रत्येक ऋतूची खासियत ही वेगळी आहे. हं, हं. पावसाळ्यामध्ये आर्द्रता अधिक असते. पाऊस आपल्याकडे बऱ्यापैकी बघायला मिळतो आणि टेम्परेचर पण ॲव्हरेज राहतं. आता थंडीचा कालावधी चालू आहे. सो हिवाळ्यामध्ये टेम्परेचर डाऊन जातं खूप. हं, दिवस हा तुम्हाला लहान बघायला मिळतो आणि रात्र मोठी बघायला मिळते. हं, आणि उन्हाळ्यात याच्या अपोझिट होतं, की दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. हं, हं, प्रत्येक सीझनमध्ये येणारी भाजी वेगळी आहे. हं, हं. काही भाज्या आहेत या तिन्ही सीझनमध्ये येतात. जसं की टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची. ह्या तिन्ही सीझनमध्ये आपल्याकडे चांगल्या येणाऱ्या भाज्या आहेत. हं, हिवाळ्यामध्ये मग तुम्हाला गाजर, बीट मार्केटला आता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं. हं. किंवा कोबी, फ्लॉवर याचं प्रमाण अधिक बघायला मिळतं. एक्झॉटिक भाज्या ज्या आहेत, लेट्यूस असेल, तुमचा ब्रोकोली आहे, ब्रुसेल्स स्प्राउट आहे. हं. मग या भाज्या पण मार्केटमध्ये आलेल्या बघायला मिळतात. तर याच्या विरुद्ध तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर बघाल तर वॉटरमेलन असेल, काकडी असेल याचं उत्पादन अधिक बघायला मिळतं. जास्त. त्यामुळे सीझननुसार तुम्हाला भाज्यांचं नियोजन आणि याच्यासोबतच तुम्ही कुठं लागवड करता. जर तुम्ही बाल्कनीमध्ये लावत असाल तर बाल्कनी आपल्याकडे कुठल्या दिशेला आहे, हं. पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे याच्यानुसार पण तिथं सूर्यप्रकाश किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे याच्यानुसार पण गोष्टी बदलतात. बरं. आपल्याकडे जनरली उत्तरेला लागवड नाही केली जात कारण हं. तिकडं पूर्णपणे अंधार. सावली किंवा अंधारच बघायला मिळतो. त्यामुळे त्यानुसार आपल्याला नियोजन करता येतं. तर झाडाची गरजही भागते. ते स्वतःचं अन्नही मोठ्या प्रमाणावर तयार करतात. साहजिक आहे त्याचं पोट भरलं तर ते तुमचं पोट भरणार आहे. बरोबर. इन शॉर्ट एखादा आजार आपल्याला डिटेक्ट झाल्यानंतर स्वतः काहीतरी ट्रायल एरर करण्यापेक्षा एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणं जसं आवश्यक आहे, तसं एकच झाड आहे ते सगळीकडे जगेल याची काही गॅरंटी Guarantee नाही. त्याच ऋतूमध्ये वेगवेगळे रिझल्ट्स आपल्याला बघायला बघायला मिळतील. मिळतं. त्यामुळे एक्सपर्ट सोबत जाणं कधीही योग्य. मला हे विचारायचं आहे सर, की आता समजा शेप साईज वेगवेगळे असतात बरोबर. बाल्कनी सगळ्यांचीच आयत असेल असं नाही. बरोबर. टेरेसकडे बऱ्याच लोकांनी सोलार इन्स्टॉल केलेलं असतं. तिथं हीट खूप Correct. जास्त असते आणि त्याचे आकार, रंग वगैरे वेगवेगळे, टेक्स्चर वेगळं असतं. माती उपलब्धता वेगवेगळी असते. बरोबर. कारण हा व्हिडिओ बघणारा फक्त पुण्यातूनच बघतोय असं गरजेचं बरोबर. नाहीये. काही लोकं लाल मातीची कोकणातून बघत असतील. मराठवाड्यात जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं लोकांना करायचंय. पण मग तिथं पाणी मी कमी जास्त टाकू शकतो. पण असलेली माती मी 200-500 किलोमीटरवरून आणू शकत नाही कुंडीसाठी. बरोबर. करेक्ट. तर याच्याबद्दल जो मातीचा टेक्स्चर असतं त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला एक बेसिक आयडिया द्या ना, की काय प्रकार असतात किंवा कुठल्या मातीमध्ये काय पद्धतीचं लागवड होतं किंवा जिवंत राहू शकतात ती झाडं? ओके. आता जनरली आमच्या हॉर्टिकल्चरमध्ये म्हटलं जातं, की चांगला गार्डनर तो, की हं. ज्याला माती बघितल्यानंतर आणि झाड बघितल्यानंतर त्याच्यामधले गुणधर्म समजतात किंवा झाडाकडे बघितल्यानंतर त्याची गरज समजते. हं, जनरली मातीच्या रंगानुसार तुम्ही काही जनरल फोरकास्टिंग करू शकता. हं, उदाहरणार्थ काळी माती, लाल माती, आपल्याकडे चुनखडीची सफेद माती अशा काही ठराविक प्रकारच्याच मात्या बघायला मिळतात. हं, मातीमध्ये काळी माती जर असेल तर अशा मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण अधिक असतं. हं. अशी माती चिवट असते आणि पाणी जास्त धरून ठेवते. हं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काळ्या मातीमध्ये जर लागवड केली तर ती खूप चांगली होते. पण ॲक्चुअली तसं फार कमी होताना दिसतं कारण पाणी अधिक धरून ठेवलं की मातीमधली ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि जसं आपल्याला ऑक्सिजन गरजेचं आहे, तसं झाडांच्या वाढीसुद्धा ऑक्सिजन गरजेची बाब आहे. हं, स्पेशली हं. मुळ्यांच्या वाढीसाठी. हं. त्यामुळे काळ्या मातीमध्ये लावलेलं झाडं मूळतः मुळकूज या रोगाला बळी पडतात. ओके. दुसरी गोष्ट येते लाल माती किंवा हं. ज्याला तांबडी माती तांबडी आपण माती. म्हणू. तांबड्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. हं, पण याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण पण कमी असतं. अशा वेळी तिथं नायट्रोजनची उपलब्धता पण कमी होते. हं, अशी माती ही ॲसिडिक असते. सर्वसाधारण 5.5 ते 6.5च्या दरम्यानचा त्याचा सामू आपल्याला बघायला मिळतो. हं, पण ही आयडियल माती आहे. हं, कुठलंही फळझाड लावायचं असेल, भाजीपाला लावायचा असेल किंवा कुठलंही गार्डन उभं करायचं असेल, तर याच्यासाठी तांबडी माती ही आयडियल मानली जाते.
पण याच्यामध्ये असणारी ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा कमी असल्यामुळे त्याच्यात आपल्याला खत सुद्धा ऍड करावं लागतं. हम्म. आणि याचं जनरल प्रपोर्शन जर कोणी करत असेल तर अशा वेळी 70% माती आणि 30% त्याच्यामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत याचा वापर करू शकतात आणि त्याचं मिश्रण तयार करून त्याचा वापर करता येईल. इथं पण एक अट येते की तुम्ही जर शेणखत वापरत असाल तर ते पूर्णपणे कुजलेलं वापरणं गरजेचं आहे. कारण की आपल्या इथं मेजॉरिटी जेवढे डिसिजेस किंवा अडचणी मुळ्यांवरती येतात, स्पेशली मुळकूत सारखे रोग, तर हे आपल्याला कंपोस्ट मधून पण आलेले बघायला मिळतात. आणि याचं वापरतानाच काळजी घेणं गरजेचं आहे. शेणखत तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यात जर पांढरी बुरशी दिसत असेल तर असं शेणखत टाळा. ही पण एक बाब आहे जी की लागू पडते. चुनखडीची माती शक्यतो गार्डनसाठी नाही वापरली जात, सफेद रंगाची किंवा हलकी सफेद असणारी. याच्यात चुनखडीचं प्रमाण असल्या कारणाने याचा सामू 8च्या पुढे जातो आणि जिथं पीएच हा अधिक बघायला मिळतो अशा ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धताच होत नाही झाडांना. त्यामुळे मातीचा रंग पण सांगतो की त्याच्यामध्ये गुणधर्म काय आहेत नक्की. त्यानुसार आपल्याला मातीचं सिलेक्शन करणं गरजेचं राहतं. ही पहिली बाब झाली. दुसरी गोष्ट, झाडाच्या वाढीसाठी आता मुळ्यांना आधार देण्यासाठी मातीची गरज आहे, पण झाडाला अन्नद्रव्यांची पण गरज आहे. मातीत जेवढी उपलब्ध आहे तेवढी तर झाड खाऊन संपवून जाईल, कारण की कुंडीमध्ये लावत असाल तर मर्यादित जागा आहे मुळांना वाढण्यासाठी. मग तिथं झाडाची अधिकची गरज भागवण्यासाठी तुम्हाला काहीतरी कंपोस्ट ऍड करायला हवं आणि याच्यासाठी गांडूळ खत हे सगळ्यात उत्तम खत मानलं जातं. त्याला पूर्णान्न म्हणायला पण हरकत नाहीये. पण गांडूळ खत पण तुम्ही वापरताना किंवा घेताना हे भेसळ मुक्त घेणं गरजेचं आहे. हे मी स्पेशली यासाठी म्हणतो कारण जेवढे मार्केटमध्ये आज गांडूळ खत बघायला मिळत आहेत याच्यामध्ये भेसळ पण बघायला मिळते, स्पेशली माती मिश्रित. काळी माती मिक्स केली जाते आणि हे कस्टमरला नाही समजत. मग अशी बोलताना एक मुद्दा मी सांगितलेला होता की आपल्याकडे गांडूळ खत एकदा तुमचं कोरडं झालं, तुम्ही खरेदी करून आणला, घरी ठेवलं, वापरणं झालं नाही, ते कोरडं पडलं, त्यातलं एकदा मॉइश्चर निघून गेलं की त्याचा यूज झाला 0. मातीपेक्षा अधिक किंमत नाही त्याला. परत जर ओलं करून तुम्ही वापरत असाल तर मातीसारखे ऍक्ट होईल, पण ते खत म्हणून काम नाही करणार. ती मातीच झाली. करेक्ट. कारण त्याच्यामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत तर याच्यामुळे गांडूळ खताला पण जिवंतपणा येतो. ते नष्ट झाले की त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण संपली. त्यामुळे त्याचा योग्य वापर होणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ऍडिशनल म्हणून समजा बुरशींचा प्रादुर्भाव होऊ नये तर तुम्ही निंबोळी पेंडीचा वापर करू शकता. ती पण 5% पेक्षा अधिक वापरता कामा नये. निंबोळी पेंडीमध्ये पण एक फ्लेक्स मध्ये येणारी निंबोळी पेंड आहे, ती वापरा शक्यतो. पावडर आणि भुकटी वापरत असाल तर अगेन तिथं पण संभाव्यता राहते, ते म्हणजे लाकडाचा भुसा मिश्रित होण्याची. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन आपण हे सगळं गोष्टी एकत्रित करून चांगलं पॉटिंग मिक्सचर तयार करू शकू. कारण शेवटी त्याला तिथं वाढायचंय. मुळ्यांची हेल्दी वाढ व्हायची असेल तर त्याला खाद्यही तसं पोषक देणं गरजेचं. जनरली मी बघतो की शेतकऱ्यांसाठी ना वेगवेगळे रासायनिक खते करणाऱ्या कंपन्या ह्यूज आहेत. म्हणजे मी त्यांना व्हिजिट पण केलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही जी तुम्ही जे काही गोष्टी सांगताय ना, ह्या भेसळमुक्त असण्याच्या शक्यता जास्त वाटते. कारण त्या स्केलला ती गोष्ट तयार करणं आणि तेवढ्या लोकांना डिलिव्हर करणं हे हायली इम्पॉसिबल वाटायला लागलंय आता मला तुमचं ऐकल्यानंतर. कारण समजा गांडूळ खत करायचं असेल त्याची एक प्रोसेस सिस्टीम टाइम आहे आणि ते जर प्युअर द्यायचं असेल तर ती कॉस्ट कोणालाच परवडणार नाही, घेणाऱ्याला पण नाही आणि विकणाऱ्याला पण नाही. आणि तेवढं वेटिंग पिरियड नसतो, कारण सीझनल आपल्या सगळ्या गोष्टी चालतात. पीक पावसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत किंवा सीझनवर आपण म्हणूया, टेम्परेचर बदल होतो वगैरे. समजा आता हा झाला थोडासा मोठ्या स्केलवरचा बोललो मी. आता एखाद्याला टेरेस गार्डन सुरू करायचं आहे, तर त्याच्या किंवा बाल्कनी गार्डन चालू करायचं, इन शॉर्ट छोटी जागा आहे. आता त्याला चालू करायचं हे फक्त आयडिया आहे, डोक्यात आहे. तो YouTubeचे व्हिडिओ एक्सप्लोर करतो. मग 100 लोक वेगवेगळे सल्ले देतात, काही सांगत असतात. मग त्यांनी Amazonचं ॲफिलिएट प्रॉडक्ट टॅग केलेलं असतं आणि मग लोक म्हणतात खाली क्लिक करा, हे टाका कोकोपीट, हे टाका, हे असं स्वस्त मिळतं. लोक पैसे खर्च करतात आणि त्यांनाही माहित नाही की खरंच काय होतं का नाहीये. आणि पण प्रत्येकाचा वेळ, आणि आपण आज म्हणतो की वेळच ही करन्सी आहे आपल्याकडे. प्रत्येकाकडे वेळ कमी राहिलेला आहे. वर्कलोड खूप जास्त आहे. रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. ट्रॅफिक सारख्या समस्या आहेत. त्यामुळे त्यातून काहीतरी एखादी हॉबी म्हणजे जोपासणं आणि ती पुढे कंटिन्यू करणं पैसे खर्चून, ही एक बरोबर. मोठी गोष्ट आहे. तर तुमच्यासारख्या एक्सपर्ट करून मला ऐकायला आवडेल की फर्स्ट स्टेप बाय स्टेप काय असले पाहिजे प्रोसेस, की समजा तुम्हाला वाटलं की आता गार्डन हा पॉडकास्ट बघितल्यानंतर कोणाच्या मनात आलं की चला आपल्याकडे टेरेस आहे, आपल्याकडे जागा पण आहे, यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. लगेच जायचं Amazonवर कुंड्या अप्लाय करायच्या, खाली जायचं, नर्सरीतून घ्यायची 30-30, 40-50 रुपयाची झाडं आणि झालं माझं टेरेस गार्डन. असं येऊ शकतं मनामध्ये. तर Right. तुमच्या ॲज अ एक्सपर्ट किंवा कन्सल्टंट तुम्ही काय सजेस्ट कराल की फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे? त्यांचं बजेट काय असलं पाहिजे? त्याची प्रोसेस काय? रोड मॅप काय असला पाहिजे? हे कधी काय करायचं?
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. ओके. पहिली गोष्ट तर तुम्हाला जर गार्डन स्वतःचं उभं करायचंय तर तुम्ही पहिल्यांदा ठरवा की तुम्हाला गार्डन कशासाठी हवंय. जर तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी गार्डन हवंय तर तुम्ही ऑर्नामेंटल गार्डन किंवा शोभेच्या झाडांची लागवड करून पण करू शकता. बरोबर. जर तुम्हाला व्हेजिटेबल गार्डन हवंय तर मग मात्र तुमच्याकडे जागा किती आहे ही गोष्ट थोडी मॅटर करेल. जर बाल्कनी असेल तर तुम्हाला एक 7-8 प्रकारच्या भाज्यांची लागवड करता येते, पण जर तुमच्याकडे टेरेस असेल तर तुम्हाला पुष्कळ जागा उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे एक चांगलं गार्डन उभं करण्यासाठी 150 ते 200 स्क्वेअर फूट जागा लागते. जर तुम्हाला आयडियल व्हेजिटेबल गार्डन उभं करायचं असेल ज्याच्यामध्ये 27 प्रकारच्या भाज्यांचं तुम्हाला नियोजन करता येतं. बापरे. ही झाली पहिली स्टेप. जागा एकदा तुमची फायनल झाली की त्या जागेवरती किती प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश येतोय, कारण की जरी टेरेस असेल, बाजूला जर मोठ्या बिल्डिंग असतील तर त्याची सावली पण पडते. मग दिवसभरामध्ये समजा जर 8 तास सूर्यप्रकाश पडत असेल तर काही भागामध्ये 4 तास पडतो, काही ठिकाणी पूर्ण 8 तासापर्यंत सूर्यप्रकाश राहतो. सो वेगवेगळं व्हेरिएशन बघायला मिळतं. सो पेपरवरती एक जनरल लेआउट करून तुम्ही पहिल्यांदा जागा मार्क करा की किती स्क्वेअर फूट जागा आपल्याकडं म्हणजे दिवसभर सूर्यप्रकाश राहतोय आणि काही भागामध्ये थोड्या प्रमाणात सूर्यप्रकाश राहील. यानुसार भाज्या बदलतील. आणि एक कॉमन कन्सेप्ट आहे जी सगळ्या झाडांना लागू पडते. ज्या झाडाला फुल आणि फळ येतं अशा झाडांना कमीत कमी 6 ते 8 तासांचा सूर्यप्रकाश लागतो. ही काही एक्सेप्शन झाड आहेत, जसं अँथोरियम सारखं घरात लावल्यानं किंवा ऑर्किड सारखी झाडं असतील. बाकी कॉमनली ज्या झाडांना फुल आणि फळ येतं त्यांना 6 ते 8 तासांपर्यंतचा सूर्यप्रकाश लागतो. बाल्कनीमध्ये ही आपल्याला थोडी मर्यादा येते, त्यामुळे झाडांचं सिलेक्शन यावरती ठरतं. जर तुम्ही डायरेक्टली बाल्कनीमध्ये लागवड करणार असाल तर मग तुमच्याकडे काही ऑप्शन्स राहतात कुंड्यांचे. तर तुम्ही प्लास्टिक मधल्या कुंड्यांचा वापर करू शकाल. आता जिओ फॅब्रिकमध्ये काही ऑप्शन्स आलेले आहेत बॅग्सचे. ग्रो बॅग्स तुम्ही यूज करू शकाल. HDPE बॅग्स मध्ये पण येतात आणि LDPE बॅग्स मध्ये पण येतात. एकदा बॅग्स झाल्या तुमच्या, जागा ठरली की मग आपल्याला अंतर किती ठेवणं अपेक्षित राहतं. आता जसं माणसाला जगण्यासाठी स्पेस आवश्यक आहे तसं झाडांच्या वाढीसाठी पण स्पेस आवश्यक आहे. बरोबर. की ज्याच्यामध्ये आयडियली जे झाड तुम्हाला भाज्या देतं, उदाहरणार्थ टोमॅटो, वांगी किंवा मिरची सारखं प्लांट असेल तर याच्या आयडियल वाढीसाठी 1.5 ते 2 स्क्वेअर फूट जागा गरजेची राहते. मग तुमची जागा मेजर केली की किती झाडं इथं सर्व्हाइव्ह होतील चांगली, अशा पद्धतीनं तुम्हाला प्लांट पॉप्युलेशन पण कळतं. त्यानुसार तुम्ही बॅगची रचना करू शकाल. आता बॅगमध्ये रोपं लावायची की बिया लावायच्या ही एक आणि गोंधळ लोकांमध्ये बघायला मिळतो. सो दोन्ही ऑप्शन्स आहेत. बियाणंही उपलब्ध होतं, सो बियाण्यापासून रोपं तयार करता येतात आणि रोपं तयार करणं खूप डिफिकल्ट बाब नाहीये. पहिलं तर लोक अगदी तुळशी वृंदावनामध्ये थोड्या बिया टाकून तिथंच रोपं पण जनरेट व्हायचे. किंवा तुम्ही जर मार्केटमधून लाल मिरची आणत असाल, आपल्याकडं तिखट वगैरे बनवायला यूज करतात, तर त्याच्या बिया टाकून पण रोपं तयार करायची. पण हल्ली एवढं सोयीस्कर झालंय की तुम्हाला डायरेक्टली सीड किट्स पण अवेलेबल होतात. सो डायरेक्टली बिया आणून तुम्ही ट्रेमध्ये लावू शकाल किंवा डायरेक्ट कोकोपीट मध्ये लावा, मातीमध्ये लावा. चांगल्या पद्धतीनं रोपं तयार होतात किंवा रेडीमेड रोपं पण मिळतात हल्ली. त्यामुळे दोन्ही गोष्टी कम्प्लीट होतात. एकदा रोपं आली तुमच्याकडे की मग पॉटिंग मिक्सचर वरती गणित येतं. पॉटिंग मिक्सचर म्हणजे झाडं लावण्यासाठी वापरलेला मीडिया. हा दोन्ही माध्यमातून करता येतो, सॉइल बेस मध्ये पण आणि सॉइल लेस मध्ये पण. मग बरेच जण म्हणतात की माती कुठं वापरायची आणि माती विरहित गोष्टीचा वापर कुठे करता येईल. जर तुमची बाल्कनी असेल आणि सोसायटीतला सगळ्यात मोठा इश्यू की पाणी घातल्यानंतर जे चिखलाचं पाणी खालतून येतं, ज्याच्यामुळे रंगही खराब होतो आणि बाल्कनी खराब झालेल्या बघायला मिळतात. अशा वेळी तुम्हाला माती विरहित ऑप्शन वापरता येतो कोकोपीटचा. कोकोपीट हे नारळापासून काढलं जाणारं प्रोडक्ट आहे. तसे खूप सारे प्रोडक्ट निघतात. कोकोपीट निघतं, कोको चिप्स निघतात, कोको कॉइन त्याच्यापासून काढले जातात आणि खूप सारे बाय प्रोडक्ट आहेत त्याचे. त्याच्यातला कोकोपीट ऑप्शन येतो. कोकोपीट हे मार्केटमध्ये सगळ्याच नर्सऱ्यांमध्ये उपलब्ध आहे. फक्त घेताना एका गोष्टीची काळजी घ्या, कोकोपीट स्टरलाइज आणि नॉन स्टरलाइज अशा 2 कॅटेगरीमध्ये येतं आणि ते तुम्ही व्हिज्युअली डोळ्यांनी नाही ओळखू शकत. जो नर्सरीवाला सांगेल याच्यावर भरोसा ठेवायला लागतो किंवा बॅगवरती तुम्हाला मेन्शन असतं ते स्टरलाइज आहे की नॉन स्टरलाइज आहे. स्टरलाइज कोकोपीट असेल तर याच्यामध्ये बुरशांची वाढ होत नाही किंवा बुरशी होण्याची संभाव्यता संपते. पण जर नॉन स्टरलाइज असेल तर मात्र त्याच्यामध्ये ओलाव्यामुळे बुरशा राहतात. अशा वेळी घरी आणल्यानंतर तुम्हाला हलक्या कोमट पाण्यातनं त्याला बुडवून काढावं लागतं. कोकोपीट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, सो तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकून परत न सुकून बाजूला घेऊ शकाल. ही एक बाब राहते.
बरेच जण ऑनलाईन खरेदी करणारे लोक आहेत, त्यांना डायरेक्ट ब्लॉक मिळतो. आता हम्म. ब्लॉक जो असतो हा कॉम्प्रेस केलेला असतो हम्म. आणि अशा वेळी हा ऍसिडिक असतो, ह्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण अधिक असतं. ओके. अशा वेळी ते कोकोपीट तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वेळा धुणं अपेक्षित राहतं, जे होत नाही आपल्याकडं. हम्म. डिरेक्टली लोक ब्लॉक आणतात, पाण्यामध्ये ठेवतात आणि ते कोकोपीट गांडूळ खत मिक्स करून यूज केलं जातं. हम्म. त्याच्यामुळे त्याची जी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे ही हाय असल्या कारणानं आणि सॉल्टचं प्रमाण अधिक असल्या कारणानं झाडांच्या मुळ्यांना डॅमेज होतो. आणि ओके. त्यामुळं झाडं लावली, बघा हा अनुभव सगळ्यांचा राहतो, की नर्सरीमध्ये झाडं आणताना त्याला फुल असतं. हम्म. घरी आणून लावलं की त्याला फुलच बघायला मिळत नाही आणि नर्सरीत झाडाला बघितलेलं त्या झाडाचं फुल हे शेवटचं फुल होतं. हम्म. आणि त्यानंतर घरी आलं की त्याला फुलही लागत नाही आणि जरी लागलं तर त्याची क्वालिटी चांगली नसते किंवा मग त्याच्यावर रोग आणि किडींचा एवढा प्रादुर्भाव होतो की त्यानंतर ते जळून वाढतच जातं. नाही. त्यामुळे ही अडचण आपल्याला बघायला मिळते कोकोपीट सारख्या गोष्टींमुळे सुद्धा, किंवा त्याला योग्य प्रमाणामध्ये अन्नद्रव्य न मिळाल्या कारणानं. त्यामुळे असं कोकोपीट तुम्ही 2-3 वेळा वॉश करून वापरा. त्याच्यामध्ये गांडूळ खत मिक्स करा. पॉटिंग मिक्सचर तयार झालं की ते बॅग्समध्ये भरा आणि त्याच्यामध्ये प्लांट्स लावून द्या. एकदा प्लांट लावलं हम्म. की तिथून जबाबदारी आपली चालू होते. ओके. ही झाली इनिशियल प्रोसेस. मग तिथून झाड वाढीच्या अवस्थेमध्ये, जसं आता लहान मुलाची आपण काळजी घेतो, लहान मुलाला बेबी फूडच लागतं, तुम्ही दुसरं फूड नाही त्याला देऊ शकत. हम्म. हम्म. त्या पद्धतीनं झाड लहान असताना त्याची गरज वेगळी आहे. म्हणजे ऐकून विशेष वाटेल की झाडाच्या वाढीसाठी 19 घटक लागतात. बापरे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल सगळं लागतं. झाडांच्या वाढीसाठी 19 घटक लागतात. काही निसर्गामधून मिळतात, ज्याला आपल्याला पैसे द्यायचे नाहीत. हम्म. कार्बन डायऑक्साईड मोफत अवेलेबल आहे, ऑक्सिजन मोफत अवेलेबल आहे, क्लोरीन सारखा घटक हवेमधून मिळतो, हायड्रोजन सारखा घटक हवेमधून मिळतो. पण हे झाले तुम्हाला निसर्गातून मिळणारे नैसर्गिक अन्न घटक. पण झाडाच्या वाढीसाठी लागणारे अजून इतर घटक आहेत, जसे मुख्य अन्नद्रव्य आपण ज्याला म्हणू. म्हणजे थोडक्यात आपण आणि निसर्ग किंवा झाडं हे जर कम्पेअर केलं, तर मला जे लागतं त्याच पद्धतीनं झाडाची पण गरज आहे. हम्म. हम्म. जेवणाचं ताट जर आपण कन्सिडर केलं, भात, बरोबर. भाजी, पोळी, भाकरी, जे आपल्याला लागतं प्राथमिक अन्न म्हणून, झाडांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश लागतं. हे हम्म. मुख्य अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सेलेनियम आणि सिलिकॉन, 5 घटक. हम्म. हम्म. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मग तुम्हाला बोरॉन, फेरस असेल, मॅग्नीज असेल, मॉलिब्डेनम आणि इतर घटक बघायला मिळतात. टोटल 19 घटक आहेत. हम्म. याची पूर्तता मग तुम्हाला गांडूळ खताच्या माध्यमातून देता येते. हम्म. बऱ्याच वेळा झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या घटकांची गरज लागते. उदाहरणार्थ फळ अवस्थेमध्ये त्याला कॅल्शियम सारखा घटक अधिक लागतो हम्म. आणि प्रत्येक घटकाचं स्वतःचं वेगळं काम आहे. हम्म. जसं नायट्रोजन पानांची लांबी, रुंदी, फुटवा आणि कलर एनहान्स करतं, हम्म. तसं फॉस्फरस मुळ्यांना मजबूती आणि फांद्यांना मजबूती देतं. म्हणजे स्वतःसोबत जर कम्पेअर केलं तर हाडांची मजबूती आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे येते. हम्म. सेम झाडांच्या फांद्यांची मजबूती आणि मुळ्यांची वाढ ही फॉस्फरसमुळे येते. ओके. कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये हाडांच्या मजबूतीसाठी काम करतं. झाडांमध्ये जे फळांचं वरचं आवरण आहे, हम्म. तर हे सेल वॉल तयार करायचं काम कॅल्शियम मोठ्या प्रमाणावरती करतं. हम्म. जर कॅल्शियमची कमतरता असेल तर फळं वाकडी झालेली बघायला मिळतील. म्हणजे तुम्ही मार्केटला खरेदी करायला गेला तर काकडी वाकडी Generally दिसते, बघायला मिळतं. तर हे हा. कॅल्शियम डिफिशियन्सीचा परिणाम बघायला मिळतो. हम्म. सो यांची पूर्तता आपल्याला मीडियाच्या माध्यमातून करता येते. आणि एक गार्डन उभं करण्यासाठी कमीत कमी बजेट किती लागेल जर काहींचं म्हणणं असेल, तर अगदी 3-4 हजार पासून तुमचं गार्डन हे बेसिक तयार होतं. ओके. की ज्याच्यामध्ये तुमच्या बॅग्स पासून पॉटिंग मिक्सचर, सीड्स आणि त्याच्यासाठी लागणारा जो मेंटेनन्सची कॉस्ट आहे ही सगळी कन्सिडर करू. मॅक्झिमम 4 ते 5 हजारामध्ये तुमचं पूर्णपणे गार्डन हे उभं झालेलं बघायला मिळतं. त्यामुळे बजेट हा मोठा कन्स्ट्रेंट नाहीये ऍक्च्युली. नाहीये. बरोबर. अगदी एखादं झाड जरी लावलं, म्हणजे आपल्याकडं किचनमध्ये प्रामुख्याने काय लागतं? कोथिंबीर, टोमॅटो. मिरची, टोमॅटो, काही बेसिक गोष्टी ज्या की रेग्युलरली यूज होतात. म्हणजे कांदे पोहे करणं याच्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे कॉमन गोष्टी, बरोबर. त्या नाश्त्यात सगळ्यांकडे लागतात. ही 4-5 झाडं जरी लावली तरी पण अगदी 1000-1500 पेक्षा अधिक बजेट जात नाही. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट सोयीस्कर आहे. फक्त अगेन आवड पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, ती आणि जपता आली पाहिजे. जपता म्हणजे आलं हे पाहिजे. वन टाइम ऍक्टिव्हिटी नाहीये की बाबा तुम्ही हा. लावलं आणि विसरून गेले. करेक्ट. बरोबर. जनरली आपण बघतो की नर्सरीमध्ये किंवा रादर दॅन एखादा फ्लॅट घेतल्यानंतर हौसी कलाकार काय करतो की बाबा फ्लॅट 1 कोटीचा असेल तर माझं बजेट इंटिरियरचं 20 लाख रुपये, 15 लाख रुपये, काही ठिकाणी 30-40% पण ठेवलं जातं. पण त्याच्याकडे असं गार्डनसाठी स्पेशल बजेट रिझर्व्ह नसतं. त्या दृष्टीनं मग हे 3-4 हजार रुपये काहीच नाही असं म्हणू शकतो आपण. कारण पुण्यासारख्या भागामध्ये फ्लॅटचे कॉस्ट 1-1 कोटी आणि त्याच्या पुढेच आहेत. साधारण 50 लाखाच्या आत तर काही मिळतच नाही. तर त्या दृष्टीनं हा एक व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं त्यांच्यामध्ये. मला पुढचा प्रश्न विचारायचा, आता झाड घेतलं आणि इनडोअर प्लांट आहे. समजा तो मध्ये आहे. मग तो इंटिरियर डिझायनरनं सजेस्ट केलेला असेल, त्या फ्लॅट ओनरनं स्वतः ऑनलाईन बघून मागवलेला असेल,
आणि मग त्याच्यासाठी अशी कुठली काळजी स्पेशल घेतली पाहिजे जेणेकरून, कारण मी जेवढं ऑब्झर्व केलंय सर, त्याच्यामध्ये कोणी फवारणी किंवा रासायनिक हे करताना इंडोर प्लांटला मी कधीच बघितलेलं नाही. बरोबर. त्यांच्या दृष्टीनं आलं, रोज पाणी घालणं आणि निघून जाणं. ह्या एकच गोष्ट कॉमन बघितलेली आहे. इव्हन कोकोपीट आणि हे फक्त इन्स्टॉलेशनच्या वेळेस. जस्ट तो रोप लावतो आपण त्याच वेळेस. त्याच्यानंतर रिपीट होताना पण मी फारसं बघितलेलं नाही. बरोबर. तर तुमच्या दृष्टीनं कुठल्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत त्या केल्याच पाहिजेत इंडोर प्लांटसाठी? ओके. झाडांची काळजी घेताना पहिली तर गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे झाडाची गरज ही तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे. हं, आपल्याला भूक लागली म्हणून आपण आठवड्याचं एकदम नाही खात. बरोबर. झाडांची गरज पण सिमिलर तशीच आहे. हं, झाडांना जशी आवश्यकता लागेल त्या पद्धतीनं त्याला अन्नद्रव्य मिळणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाहीये की त्याला रोज खायला घालायला पाहिजे. हं, हं, झाडाची रोजची गरज राहते ती म्हणजे पाणी असेल आणि अन्नाची. पाणी तर आपण असंही आठवड्यामधून एकदा घालणं सोयीस्कर राहतं. हं, त्यात पण मातीमध्ये किंवा तुमच्या कोकोपीटमध्ये ओलावा किती आहे हे तपासून त्यानुसार पाणी घालायला हवं. हं, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन पुण्यामध्ये असणाऱ्या 80% अडचणी या फक्त पाणी अधिक किंवा अति काळजीमुळे झालेल्या आहेत असं समजायला हरकत नाही. हं, हं, कारण की ज्यावेळी पॉटची रचना भरली जाते एक सरळ सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळतो की खालच्या साईडला आपण ड्रेनेज मटेरियल ऍड करतो. मग त्याच्यात छोटे खडे असतील, ग्रॅव्हल ऍड केलेली असेल, काही ठिकाणी नारळाच्या शेंड्यांचा वापर केला जातो. हं, पॉटला खालून एखादं छिद्र ठेवलं जातं जेणेकरून की वरती ओतलेलं अति झालेलं पाणी खालून बाहेर निघायला हवं. हं, ही बाब महत्वाची. त्याच्यावरती पॉटिंग मिक्सचर आणि त्याच्यामध्ये झाड लावलं जातं. हं, आपल्याकडे बऱ्याच वेळा ज्या कुंड्या सिलेक्ट केल्या जातात या हं. फ्लॅट खालती बेस असणाऱ्या कुंड्या असतात हं, आणि याला होल असतं खालच्या बाजूने. हं, ज्यावेळेस तुम्ही जमिनीवरती ठेवता ते होल होतं ब्लॉक हं, आणि पाणी वरून तुम्ही ओतत राहता. आपल्याला असं वाटतं की म्हणजे जास्त पाणी घातलं की झाड हे खूप हेल्दी राहील, पण ऍक्च्युली त्याच्या अपोजिट घडलेलं बघायला मिळतं. हं, पाणी जर जास्त होत असेल आणि तुमच्या पॉटमध्ये घातल्यानंतर पाणी जर 5 मिनिटापर्यंत साचूनच राहत असेल तर समजून जायचं 1 महिनाभरामध्ये तुमचं झाड हे पूर्णपणे पिवळं पडून खराब होऊन जाणार. ओके. त्यामुळे झाडाला पाणी घालताना हे फार काळजीपूर्वक घालणं गरजेचं आहे आणि मर्यादित पाणी घालणं गरजेचं आहे. हं, पाण्याची जर मात्रा जास्त वाढली तर झाडाच्या मुळ्यांच्या आसपासची ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि याच्यामुळे अनएरोबिक जीवाणूंची वाढ अधिक होते. असे जीवाणू मुळ्या सडवण्याचं काम करतात आणि हा सगळ्यात मोठा इश्यू. म्हणजे फक्त पाण्याचं नियोजन जरी लोकांनी बघितलं तरी सुद्धा गार्डन मधले 80% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊन जातील. बरं. आता याच्या पुढे जाऊन जर एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्याकडे बऱ्याच लोकांनी कडीपत्त्याची रोपं ही स्वतःच्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये लावल्यात. म्हणजे मी आज इथं बसलोय पण तरी सुद्धा मी सांगू शकतो की त्यांच्या गार्डनमध्ये लावलेल्या कडीपत्त्याच्या झाडाच्या पानांवरती सफेद रंगाचे स्पॉट आहे. बरं. त्यांनी लावलेल्या जास्वंदीच्या झाडावरती आणि गुलाबाच्या झाडावरती सफेद रंगाची कीड आहे, ज्याला आपण मिलीबग्स म्हणतो किंवा मराठीमध्ये ज्याला पिट्या डेकून म्हटलं जातं. हं, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्यावेळी अधिक होतो ज्यावेळेस झाडाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते हं, आणि याला पाणी हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. अति पाणी होणं. हं, हं, आपल्याकडे प्रत्येकाला असं वाटतं की मला झाडाची काळजी अधिक आहे म्हणून प्रत्येक जण येतो मगाने एक मग पाणी घालतो. हं, पाणी अधिक झालं की झाडाच्या मुळ्या काम करणं बंद करतात. हं. एकदा त्याचं अन्न ग्रहण करणं कमी झालं की फोटोसिंथेसिस व्यवस्थित होत नाही. बरोबर. त्यामुळे स्वतःचं अन्न तयार न झाल्या कारणानं झाड जातं स्टार्वेशन मध्ये, उपासमारीमध्ये. बरं. आणि झाड उपासमारीमध्ये गेलं की साहजिक आहे रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अधिक होतो हं, आणि ते तसेच टिकून राहतात. मग झाडाला स्वतःसाठी पण बॅटल नाही करता येत हं, हं, आणि तिथं मग रोग आणि किडी अधिक वाढतात. मग एक साधी काळजी, एकतर पाण्यावरती कंट्रोल घ्या पहिली गोष्ट. हं, मग लोक म्हणतात की पाणी घालायचं तर कसं घालायचं, किती वेळा घालायचं. हं, तुम्ही घरामध्ये लावलेल्या पॉटमध्ये माती आहे का कोकोपीट आहे ही एकदा गोष्ट चेक करा. हं, कोकोपीट हे मोठ्या प्रमाणावरती पाणी साठवून ठेवतं स्वतःमध्ये, हं, त्यामुळे याला इंडोरला असेल हं. तर तुम्हाला आठवड्यातून एकदाच पाणी घालण्याची गरज पडते. बरं. जर तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही कोकोपीट वापरत असाल तर अशा वेळी तुम्हाला 3 ते 4 दिवसातून एकदा पाणी घालणं गरजेचं राहतं. त्यात पण सीझन कुठला आहे. पावसाळ्यामध्ये गरज पडत नाही. हिवाळ्यामध्ये तुम्हाला कालावधी हा थोडा अधिक असला तरी चालतो. 10 3-4 दिवस. दिवस, 3-4 दिवस ओके. किंवा 7-8 दिवसातून तुम्ही पाणी घालू शकाल. उन्हाळ्यामध्ये हा कमी होतो कारण इव्हॅपोरेशन रेट बरोबर. वाढतो, साहजिक गोष्ट आहे. इंडोरमध्ये आपल्याला जर माती वापरत असाल तर मात्र फिंगर टेस्टचा वापर करा. हं, फिंगर टेस्ट म्हणजे अर्ध्या इंचापर्यंत माती चेक करायची. जर ती ओली असेल तर पाणी नका घालू. हं, पण ती जर सुकलेली असेल तरच पाणी घाला तिथं. हं, हं. तर झाड पण हेल्दी राहील, त्याचंही पोट व्यवस्थित भरेल आणि रोगप्रतिकार क्षमता त्याची वाढेल. आता बरेच जण म्हणतील की ही गोष्ट सुरुवातीपासून केली असती तर बरी झाली असती, पण आता रोग कीड आहेत मग काय करायचं. बरोबर. तर मग अशा वेळी ऑर्गॅनिक बेसमध्ये खूप सारी कीटकनाशकं उपलब्ध आहेत. ऑर्गॅनिक म्हणतोय मी. हं, हं. त्याच्यामध्ये नीम ऑइल हे रँक 1 वरती येतं, ओके. ज्याच्यामध्ये ॲज अ डिरेक्टिन कंटेंट आहे.
त्याच्यासोबतच निंबिडिन आणि निंबिलिडिन असे अजून 2 घटक त्याच्यात बघायला मिळतात, की ज्याच्यामुळे त्याला अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी बघायला मिळते. हं. आता नीम ऑइल बऱ्याच जणांचा अनुभव असा असेल, की फवारणी केली पण त्याचा उपयोग नाही झाला किंवा कीड नियंत्रणात आली नाही. तर मूळतः जेवढे काही ऑर्गॅनिक ग्रेड मधली कीटकनाशक आहेत, ही प्रिव्हेन्शनसाठी उपयोगाला आहेत, क्युरेशनसाठी नाहीये. सो क्युरेटिव्ह म्हणून तुम्ही त्यांना वापरू शकत नाही. प्रिव्हेन्शनसाठी यूज करू शकता. आणि अजून एक गोष्ट आहे, की निसर्गाचा स्वतःचा एक पॅटर्न आहे. जर तुम्ही झाडाला खत देणार असाल कुठलंही, तर ते सकाळचं द्यायला हवं. हा अलिखित नियम आहे. बरं. आणि जर तुम्ही कीटकांसाठी एखादी फवारणी करणार असाल, तर ती सायंकाळी करणं अपेक्षित आहे, सूर्यास्त झाल्यानंतर. आता याच्या पाठीमागचं जर कारण बघितलं तुम्ही, तर झाड दिवसभरामध्ये सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये प्रकाश संश्लेषण करतं. त्यावेळी त्याला न्यूट्रिएंटची गरज लागते, म्हणून खत सकाळी द्यायचं. सो दिवसभरामध्ये ते त्याचा वापर करू शकेल. आणि कीटकनाशके नेहमी सायंकाळी फवारायचं यासाठी, पहिली गोष्ट, सगळे कीटक जे आहेत हे नॉक्चुर्नल बघायला मिळतात. ऑलमोस्ट 80-90% जे रात्री. तुमच्या झाडांवरती प्रादुर्भाव करतात. ते रात्री 6 नंतर तुमच्या गार्डनमध्ये एंट्री करतात. अगदी 8:30-9 वाजेपर्यंत त्यांचा पूर्ण डिनरचा कार्यक्रम संपून जातो. त्यामुळे तुम्ही दिवसभर जर गार्डनमध्ये फिरत असाल, तर तुम्हाला झाडं कुरतडलेली किंवा पानांवरती तुम्हाला होल बघायला मिळतील, पण कीड दिसत नाही कुठे. कारण ती कीड लपून बसलेली असते दिवसभराच्या कालावधीमध्ये. आणि दिवसभरामध्ये गार्डनमध्ये कोण येतं तुमच्या? तर येतात बेनिफिशियल इन्सेक्ट्स, जे आपल्याला फायद्याचे आहेत. उदाहरणार्थ मधमाशी असेल, जे सूर्योदयासोबत जागे होते. याच्यासोबत लेडी बर्ड बिटल असेल, क्रायसोपा सारखी कीड, जे की या सगळ्या किडींना शोधत तुमच्या गार्डनमध्ये येतात. आणि नेमकी फवारणी तुम्ही करता सकाळची किंवा दुपारच्या कालावधीत. दुपारच्या कालावधीमध्ये उन्हाच्या संपर्कामध्ये जर नीम ऑइल आलं, तर ॲज अ डिरेक्टिन कंटेंट हा नष्ट होऊन जातो. त्यामुळे तुम्ही फवारलेल्या गोष्टच जर नष्ट झाली, तर त्याचा प्रभावच होणार नाही. ही खूप सरळ गोष्ट. म्हणून कुठलीही गोष्ट असेल तर ही करण्याच्या आधी त्याच्या पाठीमागचं कारण समजून घ्यायला हवं, की हे का करायचं आणि कसं करायचं. नीम ऑइल तर एक ऑप्शन झाला. याच्यासोबत पायरेथ्रिन सारखा घटक आहे, जो की तुम्हाला शेवंतीच्या झाडापासून एक्स्ट्रॅक्ट केलेला एक कंटेंट आहे, ज्याचा वापर करता येतो ऑर्गॅनिक बेसमध्ये. करंज ऑइल आहे, ज्याचा कीटकनाशक म्हणून वापर करता येतो. इव्हन तुम्हाला मग ऑर्गॅनिक ग्रेडमध्ये घरगुती पण काही ऑप्शन्स करता येतात. जसं की बऱ्याच जणांनी कॉस्टिक, जो आपला खाण्याचा सोडा आहे, तर त्याचं द्रावण बघितलं असेल, जे की मावा आणि याच्यासाठी वापरलं जातं. फक्त फवारणी करताना कधी करायला हवी या गोष्टीवरती काळजी घ्यायला हवी. बऱ्याच जणांना काही गोष्टीचे रिझल्ट येतात, काही जणांना त्याचे तेवढे परिणाम जाणवत नाहीत. पण याच्यात पण तुम्ही जे काही कीटकनाशक वापरताय, तर हे थोडं चेक करून घ्या. अगेन मी ती गोष्ट सजेस्ट करेन. आपण जर समजा शहरातील पाण्याचं टेक्स्चर बघितलं किंवा पाण्याची ग्रेड बघितलं, तर त्याच्यामध्ये साल्ट खूप जास्त आहे. बोरवेलचं किंवा टँकरचं पाणी असेल ना, क्षार खूप जास्त आहेत. मग आपण रेग्युलर तेच पाणी द्यायचं आहे, की याच्यासाठी पण काही फिल्ट्रेशन किंवा फिल्टरचं पाणी तुम्ही सजेस्ट कराल, की क्षार? कारण मी मराठवाडा भागामध्ये बघितलं, बोरवेलच्या पाण्यामध्ये अगदी असं लेयर दिसतो तुम्हाला, तो पाणी संपल्यानंतर मातीवर पांढरा लेयर दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन जाणारच नाही ना, कारण तो ब्लॉक करतोय त्या याला. आणि घरी पण समजा आता बऱ्याच ठिकाणी टँकरचं पाणी येतं शहरांमध्ये. तर त्या केसमध्ये पण तिथं क्षारचं प्रमाण खूप जास्त असतं. झाडांना देताना जनरली कोणी नाही विचार करणार, की मी फिल्टर केलेलं पाणी मग झाडांना देईल. ही शक्यता कमी आहे. तर याचा काही डायरेक्ट, इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे? याचा डिरेक्टली इम्पॅक्ट आहे ऍक्च्युली इनडायरेक्ट पेक्षा. कारण की तुमच्या जर पाण्यामध्ये क्षार असतील, तर साहजिक आहे त्याचा टीडीएस हेवी आहे. हेवी आहे, बरोबर. आपल्याला जे ड्रिंकिंग वॉटर आपण वापरतो, त्याचा टीडीएस 150च्या आतमध्ये राहतो. जर तुम्ही आरो वापरत असाल, तर साहजिक आहे तो 50च्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल. झाडाच्या वाढीसाठी सुद्धा आयडियल लो टीडीएस वालच पाणी वापरणं आयडियल राहतं. गोड पाणी. गोड पाणी वापरणं आयडियल राहतं. पण काही लोक म्हणतात की आमच्याकडे उपलब्धता नाही किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही फिल्टरचं पाणी नाही वापरू शकत. आता ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. खरं. याच्यात फक्त अडचण एक आपल्याला बघायला मिळेल. जसं मी म्हटलं, तुम्ही पॉटमध्ये जर एखादा प्लांट लावत असाल, तर जागेची मर्यादा आहे. मातीमध्ये एक वेळ असं पाणी वापरलं तर सॉल्ट लीच आउट तरी होऊन जातील. पण पॉटमध्ये ते साचून राहतात. बरोबर. त्याच्यामुळे अडचण एक येते, जे तुम्हाला रिपॉटिंग म्हणजेच माती बदलण्याची जी प्रक्रिया आहे, जी आपण वर्षानं करतो, ती तुम्हाला 6 ते 7 महिन्यानंतर करावी लागेल. सो रिपॉटिंगचा कालावधी कमी झालेला बघायला मिळेल. कारण सॉल्ट डिपॉझिशन होतं आणि बऱ्याच जणांना अनुभव असेल, काही दिवसानंतर सफेद रंगाचा थर तुम्हाला मातीवरती बघायला मिळतो आणि माती हार्ड होते. इव्हन त्याच्यामुळे कुंड्या पण तडकतात आणि फुटतात. करेक्ट. कुंड्या तडकण्याचं कारण वेगळं राहतं, की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी रिपॉटिंग नाही केलं, तर साहजिक आहे झाडाची वाढ ही होणारच आहे आणि मुळ्यांची वाढ पण होणार आहे. जनरली तुम्ही 1 किंवा 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी एकच झाड एकाच प्लॉटमध्ये लावत असाल,
तर मात्र तुमची कुंडी तडकण्याची संभाव्यता राहते. त्यामुळे प्रत्येक वर्षाला तुम्ही एकदा रिपॉटिंग करणं गरजेचं आहे. रिपॉटिंग मध्ये संपूर्ण माती बदलायची का, असा काही जणांचा प्रश्न असतो, तर त्याची गरज पडत नाही. तुम्ही अलगदपणे स्क्रॅप करून पहिल्यांदा तुमचं कुंडी टॅप करून किंवा मोकळी करून त्याच्यातनं झाड बाजूला काढून ठेवा. त्याच्या मुळासोबत जी माती आली ती हलकी स्क्रॅप करून घ्या. जी माती खालती राहील हिला उन्हामध्ये सुकवा चांगली. त्याच्यामध्ये कंपोस्ट ऍड करा 30% आणि ती माती परत यूज करा. ती तुम्हाला रियूज करायला चालते. त्यामुळे माती बदलायचीच का पूर्ण, तर असं नाहीये. बरं. पण मात्र जर त्या पॉटमध्ये तुमच्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, स्पेशली बुरशीचा प्रादुर्भाव असेल, तर मात्र अशी माती न वापरलेली चांगली. किंवा बऱ्याच वेळा एखादं झाड आणलं आणि ते जगलं नाही, ते मरून गेलं त्याच्यामध्येच आणि त्याची मुळं तशीच राहिली आणि त्याच्यावरती नंतर बुरशी वाढली, तर ती माती वापरणं योग्य नाही. कारण पुढच्या झाडावरती त्याचं परिणाम होईल. इन्फेक्शन होण्याची संभाव्यता अधिक राहते. ओके. ज्यावेळेस आपण प्रमोट करतो ऑर्गॅनिक गार्डनिंग किंवा ऑर्गॅनिक वे स्ट्रॅटर्जीज किंवा अम, एकंदरीत तुम्ही रसायन पण बघितलं, आता कीटकनाशक पण बघितलं, सगळं ऑर्गॅनिक आपल्याला हवंय, बरोबर. पण त्याची उपलब्धता आणि त्याचा कालावधी हा जास्त आहे आणि कदाचित ती रासायनिक पेक्षा महाग पण आहेत असं मला वाटतं. तर घरच्या घरी वर्मी कंपोस्ट किंवा काही असं करता येऊ शकेल जे स्मॉल स्केल मध्ये हे गार्डन प्लॅन करतायत? ओके. घरच्या घरी खूप सारे ऑप्शन्स करता येतील तुम्हाला. ओके. म्हणजे अगदी साधी गोष्ट जर बघितली तर दूध सगळ्यांच्या घरी वापरलं जातं आणि दुधापासून जे प्रोडक्ट निघतात, दही असेल, ताक असेल, हे ऑप्शन्स पण बघायला मिळतात. सो ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे आणि त्याच्यासोबत लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाज पण आहेत. त्यामुळे ताकाचा खूप चांगला वापर होतो. एकतर दुधामध्ये असणारे प्रोटीन जे की परत ना फ्रॅगमेंट होऊन झाडाला उपलब्ध होतात, सो झाडाला नरिशमेंटचं काम करतात. दुसरी गोष्ट, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया हे ॲज अ इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बेनिफिशियल बॅक्टेरियाज म्हणून सुद्धा काम करतात. त्यामुळे ते मातीमध्ये पण झाडाला बेनिफिशियल आहे. तिसरी गोष्ट, ताकामध्ये असणारं लॅक्टिक ऍसिड हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं. सो त्याचं तुम्ही झाडावरती स्प्रे पण घेऊ शकता. समजा झाडाच्या पानाच्या कडा करपल्यात, शेंडा करपा पडलाय किंवा त्याच्यावरती स्पॉट पडल्यात तांबड्या रंगाचे, तर अशा वेळी ताकाचा वापर ॲज अ फंजिसाइड म्हणून सुद्धा होतो. घरामध्ये आपल्या हळद आहे आणि गार्डनमध्ये जर तुमच्या कोरफड असेल, तर 1 चमचा हळद आणि कोरफडीचा जो गर राहतो हा 1 स्कूप, या अशा पद्धतीनं तुम्ही 2 गोष्टी कोमट पाण्यामध्ये समजा टाकल्या 1 लिटरमध्ये आणि त्या गाळून घेऊन परत पंपात भरून जर फवारणी केल्या तरी सुद्धा ते बुरशीनाशक म्हणून काम करत. घरामध्ये जर तुमच्या काळी मिरी असेल तर 1 चमचा काळी मिरी 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची, हलकी गरम करून घ्यायची, उकळून घ्यायची, थंड झाल्यानंतर पंपामध्ये भरा आणि स्प्रे करा. हे उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करतं. जर टॉनिक हवं असेल तर तुम्ही घरामध्ये केळी आणता, तर केळी सगळ्यांच्या घरी खाल्ली जाते आणि तेवढीच एक सेफ फळ म्हणून सध्या बघितलं जात आहे. कारण त्याचं कव्हर काढून आपण सगळेजण खातो ते. तर केळीची साल याच्यापासून तुम्हाला 3-4 प्रकारचे कंपोस्ट बनवता येतात. सो केळीची साल आहे, याच्यात पोटॅशियमचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी फुलं झाडं आहेत, तर अशा वेळी फुलांच्या वाढीसाठी पोटॅशियम हा घटक गरजेचा राहतो. म्हणजे अगदी कळी नवीन निघणं, कळी फुलणं असेल, फुलाची क्वालिटी असेल, फुलाचा रंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी पोटॅशियमवर ठरतात. आणि केळीच्या सालीत अधिक प्रमाणात असल्यामुळे केळीची साल डिरेक्टली चॉप करून तुम्ही पाण्यात ठेवून पण तिचा वापर करू शकता. 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर उत्तम परिणाम होतो. डिरेक्टली केळी साली सकट पण वापरता येते. अशा वेळी तुम्ही केळी समजा तुम्ही पाव किलो घेत असाल किंवा अर्धा किलो घेत असाल, सिमिलर क्वांटिटी तुम्ही घ्यायची गुळाची. गुळ तुमच्याकडे काळा असेल तर उत्तम, नसेल तर रेग्युलर गुळ पण तुम्ही वापरू शकाल. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ग्राइंडरला मिक्स करायच्या आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायच्या. भरणीचं वरचं झाकण काढायचं, वरती मस्लिन क्लॉथ लावा किंवा मलमलचं कापड असतं ते तुम्ही बांधून ठेवाल. 15 दिवसामध्ये तुम्हाला एक असं मधासारखं द्रावण तयार होतं. याचा वापर ग्रोथ टॉनिक म्हणून करू शकता. उत्तम रिझल्ट देतं. स्पेशली सिट्रस पिकं जी आहेत, म्हणजे तुमचं लिंबू लावत असाल तुम्ही किंवा संत्री असेल, मोसंबी असेल, तर याच्यावरती अगदी फवारणी केल्यापासून 18 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला फुलधारणा झालेली बघायला मिळते. आणि फळं म्हणजे फुलांची टिकवण क्षमताही वाढते, फुलांची संख्याही वाढते आणि ओव्हरऑल फळाची क्वालिटी वाढवण्यासाठी पण ते उपयोगाला येतं. त्यामुळे हे टॉनिक पण तुम्हाला घरगुती करता येतं. त्यामुळे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता घरात आपल्या वेस्ट निघतं, बरोबर, किचनमध्ये भाजीपाल्याचं वेस्ट निघतं, तर ते वेस्ट पण डिकम्पोज करून तुम्ही किचन वेस्ट कंपोस्ट तयार करू शकता. फक्त प्रोसेस लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट कुजवण्यासाठी ऑक्सिजनची मात्रा लागते. सो पॅक गोष्टीमध्ये किंवा एखाद्या पॅक डब्यामध्ये तुम्ही डिकम्पोजिशनला ठेवू नका, अन्यथा ते पाणी पकडतं आणि बऱ्याच वेळा तुम्हाला आळ्या झालेल्या बघायला मिळतात किंवा त्याचा स्मेल तुम्हाला वेगळा येतो आणि त्यामुळे बरेच जण कंपोस्ट करायचा प्रयत्न करतात पण ते कम्प्लीट होत नाही. सो याच्यासाठी त्या डब्याला बाजूने एरिएशन राहणं गरजेचं आहे. प्रत्येक ओल्या लेयर सोबत तुम्ही सुक्या पाल्याचा लेयर पण देणं गरजेचं आहे.
सो आधी ओला लेअर दिला, त्याच्यावरती सुका लेअर द्या. हल्ली डिकम्पोज करण्यासाठी पावडर पण येते. प्रत्येक लेअर सोबत तुम्ही हलकी पावडर टाकायला हवी डिकम्पोजिशनची, की जी ही प्रक्रिया वेगानं करते आणि ऑलमोस्ट 35 ते 40 दिवसामध्ये तुम्हाला फुल्ली डिकम्पोज झालेलं तुमच्या घरी तयार झालेलं कंपोस्ट अवेलेबल होतं. सो बेस्ट डिकम्पोजिंग आहे. ओके. त्यानंतर कंपोस्ट टी आहे. तुम्ही जे काही कंपोस्ट काढलाय हे हम्म. एका मस्लिन क्लॉथमध्ये तुम्ही बांधलं हम्म. आणि ते पाण्यामध्ये ठेवून दिलं. समजा 10 लिटर पाणी घ्या, 1 किलो कंपोस्ट घ्या, जे मस्लिन क्लॉथमध्ये बांधा आणि त्या पाण्यामध्ये ठेवून द्या रात्रभर. 12 तासानंतर पूर्णपणे ते पिळून बाजूला काढा. आतमध्ये राहिला जो रेसिड्यू आहे हा तुम्ही डिरेक्टली ॲज अ कंपोस्ट म्हणून झाडांना घालू शकता. आणि जे राहिलेलं लिक्विड वॉटर आहे तर हे वॉटर तुम्ही 1 कप प्रति झाड याप्रमाणे घालू शकता. ओके. कारण गोष्ट ज्यावेळेस डिकम्पोज होते त्यावेळेस त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर होतं आणि अल्टिमेटली ह्युमिक ऍसिड पण तयार होतं अधिक मोठ्या प्रमाणावरती. सो याचा फायदा पांढरी मुळी वाढण्यासाठी अधिक होतो आणि ओके. याच्यासोबतच खताचा पूर्ण एक्स्ट्रॅक्ट लिक्विड फॉर्म मध्ये येतो. याचा तुम्ही फवारणीसाठी वापर करू शकता, डिरेक्टली झाडावरती स्प्रे करण्यासाठी किंवा ड्रेंचिंग, यालाच आळवणी म्हटलं जातं, म्हणजे झाडाच्या बेसमध्ये मुळ्यांपाशी सुद्धा वापर करू शकता. सो ऑप्शन्स खूप आहेत बरोबर. घरगुती लेवलवरती पण करण्यासारखे, करायला हवेत बस. मगाशी तुम्ही उल्लेख केला हायड्रोपोनिक्स. हं. याच्यामध्ये कुठली झाडं वाढवली जातात किंवा हे आयडियल कुणासाठी सुटेबल असेल, काय रिकमेंड कराल तुम्ही? ओके. हायड्रोपोनिक्ससाठी पहिल्यांदा संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. हायड्रोपोनिक्समध्ये पाण्यावरती केली जाणारी शेती किंवा पाण्यावरती घेतलं जाणारं उत्पादन. जनरली आतापर्यंत आपलं कन्सिडरेशन तर असंच आहे की मातीमध्ये झाडांची लागवड केली जाते किंवा मीडियामध्ये केली जाते. बरोबर. पण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ही गोष्ट तर स्पष्ट झाली की झाडाच्या वाढीसाठी मातीची गरज नाही, अन्नद्रव्यांची आणि पाण्याची गरज आहे. पण ह्याच्यात एक ट्रिकी पॉइंट असा आहे की हायड्रोपोनिक्समध्ये झाडं त्यामुळेच वाढतात कारण की जे लिक्विड सोल्युशन त्यांना दिलं जातं याच्यामध्ये कंटिन्युअसली ऑक्सिजन इमिट केला जातो. त्यामुळे ऑक्सिजनची पाण्यामधली उपलब्धता ही झाडाच्या मुळ्यांना जिवंत ठेवते. हायड्रोपोनिक्सचे तसे 7-8 प्रकार बघायला मिळतात वेगवेगळे बरं. आणि हल्ली हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स, एरोपोनिक्स हे बाकीच्या कॅटेगरीज पण दिसतात. हायड्रोपोनिक्समध्ये सगळ्यात सेफ मेथड राहते ती म्हणजे डीप वॉटर कल्चर किंवा न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक. अशा 2 पद्धती आहेत वेगवेगळ्या ज्याचा अवलंब लोक घरामध्ये करू शकतात आणि कितीही जागा कमी असेल तर त्याच्यात ते इन्स्टॉल करता येतं. आता तरी हायड्रोपोनिक्समध्ये तुम्हाला एक्झॉटिक व्हेजिटेबलचं अधिक उत्पादन घेतलेलं बघायला मिळतं. उदाहरणार्थ लेट्यूस असेल किंवा चायनीज कॅबेज असेल, ब्रोकोली असेल आणि इतर भाज्या. याच्यासोबत फळभाज्यांची पण लागवड करता येते, म्हणजे मिरची असेल, टोमॅटो असेल, काकडी आहे, चेरी टोमॅटोज आहेत. इव्हन तुमचं झुकिनीचं उत्पादन पण त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतं. मग याच्यासाठी डच बकेट मेथड अगेन वेगळी पद्धत आहे. हायड्रोपोनिक्समध्ये पालेभाज्या उत्पादन करण्यासाठी आणि फळभाज्या उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ही गोष्ट आहे. काही जण म्हणतात आम्हाला मेथी खायची, मग मेथी लावली तर चालेल का त्याच्यात? तर मेथी उगवू शकते हायड्रोपोनिक्समध्ये, पण क्वांटिटी मिळत नाही. ओके. सो मेथी लावायची असेल तर तुम्हाला ट्रे सगळ्यात उत्तम पद्धत आहे. 4 इंचाचा ट्रे घ्यायचा, त्याच्यामध्ये माती वापरा, 30% माती, 30% कंपोस्ट, 60% 70% माती आणि त्याच्यात थोडी निंबोळी पेंड मिक्स केली. पॉटिंग मिक्सचर तुम्ही त्या पॉटमध्ये किंवा त्या ट्रेमध्ये ठेवलं की त्याच्यात 1 इंचाच्या लेवलवरती लाईन काढून तुम्ही त्याच्यात बियांची लागण करून उगवू शकता. 1 स्क्वेअर फूटमधून 2 जुड्या निघतात. सो पालेभाज्यांसाठी ते तेवढं उत्तम राहत नाही. पालक चांगला येतो हायड्रोपोनिक्समध्ये, सो पालकाची लागवड करता येते. बाकी मग ज्यांना सॅलडची हौस आहे किंवा सॅलड ज्यांना रेग्युलर हवंय आणि वर्षभर हवंय त्यांच्यासाठी हायड्रोपोनिक्स हा चांगला पर्याय आहे. ओके. कारण की माती, मीडिया आणि बाकीची कामं वाढत नाहीत. वन टाइम इन्स्टॉलेशन केलं की 8-10 वर्षापर्यंत तुम्हाला ते कंटिन्यू चालतं. पण त्याच्यात पण न्यूट्रिएंट सोल्युशन चेक करणं, त्याच्यामध्ये ऍड करणं, पाणी कमी झालं असेल तर त्याची लेवल मेंटेन ठेवणं, काही टेक्निकल बाबी आहेत, साफसफाई ठेवणं, टेक्निकल बाबी आहेत ज्या गरजेच्या आहेत. साधारण आता व्हर्टिकल गार्डन बद्दल बोललो आपण किंवा मी माझ्या सोसायटीत पण बघतोय एंट्रन्स गेटच्या तिथे कुंड्या लावलेल्या आहेत, त्यातली अर्धी झाडं जिवंत आहेत, अर्धी जळून गेली. जनरली एखादा तो जो माळी काम करणारा तो येतो, पाईपनं डायरेक्ट पाणी मारतो, त्यातल्या पाण्यासहित माती पण वाहून जाते. हा, तर व्हर्टिकल गार्डन कोणासाठी आयडियल असेल? म्हणजे आपण इंडोअर बोलतोय, इदर बाल्कनी असेल, टेरेस असेल, कारण त्याच्यातून वरून पडणारी माती असेल, मग तो ऍडिशनल कामं लावतोय आपल्याला किंवा प्रॉपर्टीला डॅमेज पण करू शकतो. या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे कोणासाठी सुटेबल असेल आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे जर कोणी व्हर्टिकल गार्डनचा प्लॅन करत असेल, विचार करत असेल? हा जर प्रश्न 3-4 वर्षांपूर्वी पडला असता तर म्हटलं असतं की हे डेकोरेशनसाठी चांगलं आहे आणि हे रेस्टॉरंट असतील, मॉल्स असतील याच ठिकाणी ते चांगलं दिसतं. पण आताची जर परिस्थिती बघितली तर जे काही पर स्क्वेअर फूट जो खर्च येत होता व्हर्टिकल गार्डनसाठीचा तो खूप कमी झाला, कारण खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल झाले. त्याच्यामध्ये हँगिंग पॉट्स आहेत, त्याच्या माध्यमातून पण आता व्हर्टिकल गार्डन हे खूप चांगल्या पद्धतीने उभं करता येतं.
तुमच्या व्हर्टिकल गार्डनमध्ये फक्त ऑर्नामेंटलच प्लांट लावायला पाहिजेत असं लिमिटेशन नाहीये. हम्म. जे कमर्शियल आज केले जात आहेत व्हर्टिकल गार्डन, याच्यामध्ये कोकोपीट ॲज अ सबस्ट्रेट म्हणून वापरला जातो हम्म. आणि याच्यामध्ये दीर्घकाळ न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याची क्षमता नसल्या कारणानं हम्म. त्याच्यामध्ये झाडं तुम्हाला जळालेली, खराब झालेली बघायला मिळतात. हम्म. पण आता याच्यामध्ये जर तुम्ही पॉटिंग मिक्सचर खूप प्रॉपर पद्धतीने यूज करत असाल, इव्हन सॉइल बेस पण चालतं आणि सॉइल लेसचा पण वापर करता येतो. याच्यात इडिबल व्हेजिटेबल्स म्हणजे जेवढ्या काही खाण्यायोग्य मेडिसिनल प्लांट्स असतील, हर्ब्स असतील आणि भाज्यांची जर तुम्ही लागवड करत असाल तर कमी जागेमध्ये चांगलं उत्पादन देणारं आणि ऑक्सिजनचं एक छोटं पॉकेट असणारं म्हणून तुम्ही व्हर्टिकल गार्डनकडे बघू शकता. ओके. त्यामुळे फक्त त्याला डेकोरेशनचा पीस म्हणून न बघता हम्म. त्याच्यात हर्ब्स आहेत. आता उदाहरणार्थ रोजमेरी आहे, थाईम आहे, ऑरेगॅनो सारख्या गोष्टी आहेत ज्या आपल्या डाएटमध्ये आल्यात. हम्म. तर त्या गोष्टींचं लागवड तुम्हाला व्हर्टिकल गार्डनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते. इव्हन पालक उत्कृष्ट येतो व्हर्टिकलमध्ये. बर. तो दिसायला पण चांगला दिसतो, कमी कालावधीमध्ये एकदम फ्लरिश होतो. नंतर तुम्ही तो भाजीसाठीही वापरू शकता, नवीन प्लांटेशनही करता येतं. त्यामुळे व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना फक्त डेकोरेशनसाठी न बघता आता ती त्याच्या पुढे गेली आहे थोडी एक स्टेप. त्याच्याकडे बघायला त्या पद्धतीने हरकत नाहीये. ओके. मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की बाबा डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आणि एक कन्सेप्ट आहे अँटी डायबेटिक हम्म. गार्डन. तर ही काय आहे बेसिकली आणि ही जी मॅक्सिमम प्रत्येक घरामध्ये 1-2 पेशंट आपण बघायला मिळतातच. तर त्या लोकांसाठी हे कसं एक वरदान ठरू शकतं? अँटी डायबेटिक गार्डन बद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. अँटी डायबेटिक गार्डन, आता ही संकल्पना बघताना तुम्ही जर बघाल तर सोसायटीत कोरोनाच्या आधीचा कालावधी आणि नंतरचा कालावधी याच्यामध्ये खूप मोठी तफावत बघायला मिळते. हम्म. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या सर्वेक्षणानुसार तुमच्या समोर दिसणाऱ्या प्रत्येक 10 लोकांच्या पाठीमागं तुम्हाला 3 लोक आजारी बघायला मिळतात. एक हायपर मध्ये सफर करतोय, एक हृदयाचा पेशंट आहे, तर एक आहे जो डायबिटीजनं सफर करतोय. आणि हम्म. टोटल पॉप्युलेशन पैकी 8% लोक ऑफिशियली रेकॉर्डवरती डायबिटिक ग्रस्त आहेत. बरं. अनऑफिशियली जर बघितलं तर तुम्ही तो 14-15% पर्यंत आकडा जाईल. वाढू आणि काही लोक आता ऑन द वे आहेत. हम्म. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल पासून डायबिटीजकडे वळण्याचा त्यांचा प्रवास आता चालू आहे. हम्म. त्यामुळे अशा ठिकाणी अँटी डायबेटिक सारखी संकल्पना ही खूप अप्रोप्रिएट जाते. हम्म. बेसिकली ही संकल्पना अशी आहे की लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या भाज्यांची लागवड गार्डनमध्ये करणं म्हणजे अँटी डायबेटिक गार्डन. अशा भाज्या निवडायच्या ज्या की तुमचं इन्सुलिन सिक्रेशन एन्हान्स करण्यासाठी मदत करतात, ब्लड मधली शुगर लेवल कमी करण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ मेथी सारखी भाजी असते. हम्म. तर मेथी ही तुमची ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन फॅसिलिटेट करण्यासाठी उपयोगाला येते. बर. कढीपत्त्यासारखं प्लांट असेल की जे तुमचं ब्लड प्रेशर तर कंट्रोल करेलच, याच्यासोबत ब्लड शुगर लेवल पण मेंटेन करण्यासाठी उपयोगाला येतं. हम्म. हळदीसारखं प्लांट आहे. सो या सगळ्या झाडांची सिस्टमॅटिक रचना करून गार्डनची उभारणी म्हणजे अँटी डायबेटिक गार्डन. आपण बघितलं की जनरली लोक औषधी बाग म्हणून कोरफड किंवा फॉर एक्झाम्पल काही वेल्स असतील, खायच्या पानाचा वेल वगैरे लावताना मी बघितलेला आहे. अशी कुठली झाड आहे जी इनडोअर मध्ये जगू शकतात पण त्यांचा औषधी गुणधर्म आहे आणि ती तुम्ही रिकमेंड कराल की प्रत्येकाच्या घरात हे 3-4 फॉर एक्झाम्पल तुळस अशी असलीच पाहिजेत? जनरली मेडिकल किंवा मेडिसिनल गार्डन म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येतं की अरे खूप सारी झाडं आहेत, मोठी झाडं पण त्याच्यामध्ये काउंट आपल्याला बघायला मिळतात. पण घरगुती पातळीवरती खूप साऱ्या औषधी वनस्पती आहेत ज्या तुम्ही बाल्कनीमध्ये पण लागवड करू शकता. मी त्याला इंडोर मध्ये म्हणणार नाही, कारण की औषधी वनस्पती लागवडीसाठी तुम्हाला निदान 3 ते 4 तासांपर्यंत तरी सूर्यप्रकाश हा गरजेचा किंवा इसेन्शियल राहतो. हर्ब गार्डन हे सुद्धा एक काइंड ऑफ मेडिकल गार्डन किंवा मेडिसिनल प्लांट गार्डन म्हणून त्याच्याकडे बघायला हरकत नाहीये, ज्याच्यामध्ये तुमचे रेग्युलर हर्ब्स येतात, जसं रोजमेरी, थाईम आणि बाकीच्या गोष्टी की ज्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक आहे, जे तुम्हाला बॉडी प्युरिफाय करण्यासाठी किंवा डिटॉक्स करण्यासाठी उपयोगाला येतात. मेडिसिनल गार्डन याला डिटॉक्स गार्डन पण म्हटलं जातं की बॉडी क्लिन्सिंगसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत किंवा प्लांट मेडिसिन किंवा केमिकल कंपोजिशन्स गरजेचे आहेत जे तुम्हाला झाडांच्या माध्यमातून अवेलेबल होतात. सो याला आपण एक मेडिसिनल गार्डन असं कन्सिडर करू. मग कॉमन कुठले आहेत मेडिसिनल प्लांट जे लावू शकतो? त्याच्यात सगळ्यात प्राथमिक येतं ते म्हणजे पिपरमिंट. आता पेपरमिंटमध्ये पेपरमिंट रेग्युलर माहिती आहे, याच्यासोबतच स्पिअरमिंट आहे की ज्याच्यापासून आपण पुदिना चटणी आणि बाकीच्या गोष्टी बनवतो. सो पुदिन्यामध्ये पेपरमिंट आणि स्पिअरमिंट ह्या 2 यांची लागवड करता येते, जे डायजेशनसाठी उपयोगाला येतं आणि रेग्युलर किचनमध्ये पण त्याचा वापर होतो. तुळशीमध्ये आपल्याकडे जर विचारलं तर राम तुळस आणि कृष्ण तुळस हे 2 कॅटेगरीज माहिती आहेत. पण याच्यासोबत थाई तुळस आहे, कापूर तुळस आहे, तुमची लवंग तुळस आहे आणि प्रत्येक तुळशीमध्ये असणारं केमिकल कंपोजिशन वेगळं आहे. त्याचा स्मेल पण वेगळा आहे आणि त्याचे गुणधर्म पण वेगळे आहेत. 11 प्रकारच्या तुळशी आहेत की ज्यांची लागवड तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये करता येते. सो तुळस एक आहे जे की उपयोगाला येतं आणि आपल्याकडे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे की तुळशीचं पान काढून तोंडात घातलं जातं. फक्त एक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे
तुळशीचं पान चावून खाता कामा नये. जर तसं होत असेल तर तुळशीच्या पानामध्ये फिनॉल्सचं प्रमाण अधिक राहतं. सो याच्यामुळे तुमचे दात किंवा कॅल्शियम डिग्रेड होण्याची संभाव्यता राहते. सो बापरे. दात तुटू शकतात. सो त्याला चुरगळा आणि तोंडामध्ये टाका, रस घेऊ शकाल किंवा डिरेक्टली पान तुम्ही तसंच कंझ्युम पण करू शकाल. सो ती एक गोष्ट करणं गरजेचं राहील. सो तुळस आहे, कोरफड आहे, अडुळशासारखं आहे की ज्याचा काढा म्हणून वापर करता येतो. खोकला. गुळवेलासारखं हम्म. प्लांट आहे, ज्याचं अधिक महत्व लोकांना कोरोनामध्ये कळलं. बरोबर. सो गुळवेलाची लागवड करता येऊ शकते तुम्हाला. सो जे काही गोष्टी किंवा छोटे हर्ब्स असतील जे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाला येतील, हळदीसारखं प्लांट आहे की जे तुम्हाला लावता येतं. पण लोकांची गडबड आणि घाई खूप असते कारण हम्म. कमी कालावधीमध्ये गोष्टी हव्यात लोकांना. अगदी हम्म. 1-2 महिन्यामध्ये त्याची लागवड होऊन काढणी व्हायला पाहिजे असं वाटतं. खरंय. पण प्रत्येक झाडाचा वाढीचा कालावधी पण वेगळं आहे. वेगवेगळा आहे. जसं की बरोबर. पुदिना तुम्ही लावला की महिनाभरात तर काढायला येतो. पण हळद लावली की त्याला 9 महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे काही गोष्टींसाठी तुमचा आला आहे की ज्याचा आपण चहामध्ये पण रेग्युलर वापर करतो. घशासाठी पण गवती खूप चहा असेल. गवती चहा आहे की जो रेग्युलर लोक चहामध्ये बरेच जण यूज करतात आणि ते इन्सेक्ट रिपेलंट म्हणून सुद्धा उपयोगाला येतं. सो गवती चहा असेल, पाल्मारोजा ग्रास असेल किंवा कॉस्मस जिरॅनियम असेल, तर काही मेडिसिनल प्लांट आहेत जे आपण आपल्या गार्डन मध्ये लावू शकतो. ते दिसायलाही चांगले दिसतात आणि त्याचे मल्टिपल बेनिफिट्स आहेत. खरंय. फक्त मेडिसिनल प्लांट म्हणूनच नाही तर इन्सेक्ट रिपेलंट प्लांट म्हणून पण त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप छान सर. वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. होपफुली तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल. सरांनी मनापासून त्यांचे जे काही एक्सपिरियन्स असेल, ऑब्झर्वेशन असेल, रिकमेंडेशन असतील ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आता आमच्याकडे डिस्कशन करण्यासारखं बरंच काही आहे. पण वेळेची कमतरता असल्यामुळे आज इथे थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहा. आम्ही सरांपर्यंत ते पोहोचवू. सरांचा आणि टीमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्हाला त्यांचा काही वर्कशॉप करायचा असेल किंवा तुम्हाला त्या बदल्यात कन्सल्टेशन हवं असेल, तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये काम करताय लँडस्केप गार्डनिंगमध्ये किंवा तुमची स्वतःची एक बाग आहे आणि तुम्हाला काहीतरी क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कनेक्ट करू शकता. आम्ही इतर जे सोशल हँडल्स आहेत, फॉर एक्झाम्पल Instagram असेल, YouTubeचं त्यांचं चॅनल असेल, ते ऑलरेडी देतोय. तिथे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज त्यांचे बघू शकता आणि त्यांना फॉलो करू शकता. सर, तुम्ही दिलेला वेळ आणि व्हॅल्यू खूप अमेझिंग होती. आज निरोप घेतो. जर प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण पार्ट 2 साठी तुम्हाला नक्की परत एकदा इन्व्हाइट करू. थँक यू. थँक्यू.